स्मृतीमध्ये श्राद्धाची व्याख्या अशी केली आहे की देशे कालेच पात्रेच श्रद्धया विधिनाच यत पितृन उद्दिश्य विप्रेभ्यो दत्तैहि श्राद्धम उदाहृतम अशी श्राद्धाची व्याख्या केली आहे। त्याच्यामध्ये स्मृतिकार असं सांगतात की देश, काल आणि पात्र या तिन्ही गोष्टींचा विचार करून पितरांच्या उद्देशाने जे काही आपण संतर्पण आपल्या गुरुजींना ब्राह्मणांना करू तर त्या संज्ञेला, त्या व्याख्येलाच श्राद्ध असं म्हणलं जातं। म्हणजे माझ्या मनानेच मी काहीतरी संकल्पना श्राद्धाची तयार करणार आणि त्यालाच श्राद्ध म्हणणार। उदाहरणार्थ काहींचा समज असतो कावळ्याला घास ठेवलं की मी श्राद्ध केलं, किंवा नुसतं गाईला घास घातला की श्राद्ध, तर त्याला श्राद्ध म्हणत नाही। शास्त्रात काय व्याख्या दिलेली आहे ती जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण भगवान गीतेमध्ये म्हणतात की स्मृतीमध्ये किंवा शास्त्रामध्ये जे सांगितलंय तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, शास्त्रात जे सांगितलं ते प्रमाण मानायला पाहिजे। त्यामुळे श्राद्धाची जी व्याख्या मी इथे सांगितली त्याच्यामध्ये आपण करतो ते श्राद्ध बसतंय का हे आपण आधी बघावं, कारण ती व्याख्या अत्यंत महत्त्वाची आहे, जाणून घेणं।